ज्या आहेत त्यासुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आहेत. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण एखाद्या गावाला हर घर जल ही जी योजनेचं नाव होतं, म्हणजे प्रत्येक वाडी वस्तीवर सुद्धा आपण ते पोचवलेलं आहे. ही सामाजिक कामं करत असताना आदरणीय मुश्रीफ साहेबांचा फार मोठा सहयोग ह्यामध्ये आपल्याला लाभलेला आहे. प्रत्येक गावामध्ये अगदी वाचनालय असतील, गटर्स असतील, रस्ते असतील, मंदिर असतील. आता तुम्ही ज्या गावामध्ये आपण मुंबईमध्ये ते उभारलो आहे, एकमुखी गाव करून ह्या गावाला 2.5 कोटीचं भावेश्वरीचं मंदिर साहेबांच्या फंडातून आता काम चालू आहे. आणि एकमुखी पाठिंबा जसा मुश्रीफ साहेबांना त्यावेळी गावानं दिला, तोच पाठिंबा आजसुद्धा आपल्याला ह्या जमलेल्या तुमच्या जनसमुदायामध्ये तुम्हाला दिसत आहे. म्हणजे साहेबांचं जे काम आहे ते तळागाळापर्यंत पोचवणं हे आपलं ह्या पक्षाच्या माध्यमातून आपण करत आहोत. पंचायत समितीला 10% आणि जिल्हा परिषदेला 20% असा फंड असतो. ह्या 10% आणि 20%मध्ये आपल्याला सगळ्याच गोष्टी भागत नाहीत. त्यासाठी आपल्याला वरचा आपला नेता असावा लागतो. आणि आदरणीय मुश्रीफ साहेब या विभागाचं प्रतिनिधित्व गेली 4 टर्मला करत आहेत. त्यांना ह्या भागातल्या वाडी वस्ती आणि खेडोपाड्याच्या सगळ्या गोष्टी ज्या काही भौगोलिक त्या त्यांना तोंडपाठ आहेत. म्हणजे आपल्याला ह्या 2 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मध्यातल्या ह्यातसुद्धा साहेबांचा फंड हा अपेक्षितच आहे आणि तो राहतोयच आपल्याला. आज जवळजवळ साहेबांनी आमची विकासाची भूक बऱ्यापैकी भागवलेली आहे. नवीन 14 गावाचा ह्या जिल्हा परिषद विभागामध्ये समाविष्ट झालेला आहे. आणि त्या 14 गावाची सुद्धा भूक विकासाची साहेबांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करणार आहोत. कुठलंही काम ह्या पाठीमागे शिल्लक ठेवणार नाही. साहेबांनी सामाजिक कार्याबरोबरच व्यक्तिगत कामाचा जो धूमधडाका लावलेला आहे. म्हणजे सर्व पेन्शन योजना, बांधकाम कामगार असेल, तुमचं संजय गांधी निराधार योजना असतील, ह्या सगळ्या योजनासुद्धा आता व्यक्तिगत आम्ही फोकस केलेले आहेत. बऱ्यापैकी संजय गांधी समितीसुद्धा ही साहेबांच्या माध्यमातून नेमली जाते. तिथं साधारण 2600 ते 2700 पेन्शन आम्ही ह्या 2 वर्षामध्ये केलेले आहेत. आणि आता बांधकाम कामगाराचे साधारण 4,500 ते 5,000 केलेले आहेत. आणि ह्यासुद्धा आता जे काही शिल्लक राहिलेले आहेत ही व्यक्तिगत कामं करण्यासाठी मी आणि माझे मित्र विकास होते ह्या विभागामध्ये प्रयत्नशील राहू. आणि पलीकडच्या गणामध्ये सौभाग्यवती जयश्री गाडे ह्यासुद्धा आमच्यासोबत राहतील. या ठिकाणी मी ह्या लोकांना ग्वाही देतो आणि कोणतंही काम शिल्लक ठेवणार नाही. ह्या विभागाचा जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य कसा असावा एक उत्तम उदाहरण मी देण्याचं काम ह्या ठिकाणी करेन. धन्यवाद.